विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी जशी परीक्षा जवळ यायला लागले, जसं जसं आपल्या एक्झामचा दिवस जवळ येतोय, घाबरतायत मुलं, विनाकारण घाबरतायत. विनाकारण मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, कॉन्फिडन्स पाहिजेच तुमच्याकडं. एक्स्ट्रॉर्डिनरी कॉन्फिडन्स पाहिजे. प्रत्येक सिच्युएशन तुम्हाला टॅकल करायला जमले पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देतो. माझा एक स्टुडंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होता. फायनल इयर कॅम्पस इंटरव्ह्यू मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होता. लक्षात घ्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. वर्गात 60 मुलं होती. ओके, 60 मुलं होती. तुम्हाला माहिती आहे त्या चाळण्या असतात, की पहिल्यांदा ॲप्टिट्यूड टेस्ट होणार, पुन्हा ते टेक्निकल टेस्ट होणार, पुन्हा ग्रुप डिस्कशन, शेवटी फायनल इंटरव्ह्यू. मग 60 पैकी 10 मुलं फायनल इंटरव्ह्यू पर्यंत आली. 10 मुलं फायनल इंटरव्ह्यू मधले आली. त्यातली फक्त 3च घ्यायची होती. 3. मग 10 पैकी 7 मुलं तर रिजेक्ट होणार होते. मग माझ्या स्टुडंटचा जेव्हा इंटरव्ह्यू आला, तर त्यानं मला त्यानंतर जे सांगितलं ते तुम्हाला आता ऐकायचं आहे. त्यानं सांगितलं, की एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. इंटरव्ह्यू मध्ये जेवढे प्रश्न विचारण्यात आले, त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्याला असं वाटलं होतं फिनिश. ओके, पण उत्तर देत असताना हसरा चेहरा होता नेहमी. प्रत्येक प्रश्नाला योग्य रीतीने टॅकल केलं नाहीये तर नाहीयेत. ओके, समजून घ्या, नाहीयेत. पण चेहऱ्यावर तणाव कुठला दिसून दिला नाही. इंटरव्ह्यू घेणाऱ्याला चेहऱ्यावर तणाव दिसला नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे रिझल्ट काय असणार आहे. त्या कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. कशामुळं? कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स. माझा एक अतिशय जवळचा मित्र आहे, एका मोठ्या जर्मन कंपनीमध्ये आहे, HR डिपार्टमेंटमध्ये आहे. मग मी त्याला म्हटलं, अरे तुमची कंपनी तर मग तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन टॉपचे स्टुडंट घेत असतील ना? ओके, मग तो काय, आता मित्र आहे ना जवळचा, मग तो काय म्हणला, की टॉपची मुलं घेऊन काय डोक्यावर बसवायचे येतोय. आम्हाला असे कॅन्डिडेट पाहिजेत, की ज्यांच्याकडे काय पाहिजे, कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स कशासाठी? अरे देणार ना आम्ही त्याला ट्रेनिंग. ट्रेनिंग दिल्यानंतर जमलं पाहिजे ना. तर त्या सगळ्या बघा, माझ्या एक मित्राचं आणखीन एक वाक्य होतं, सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल नाहीये ते. तो काय म्हणला, की टॉपर्सना फार वेगळी सवय असते. कुणीतरी कायम करून, सगळ्यांनाच नाही बरं का, लक्षात घ्या, करून घेतलं तर करतात. आणि त्यांना ऑब्झर्व केलं, की बरेचसे टॉपर्स नाही टिकत. नाही तर टिकत. समजून घ्या. मग आता काय हवंय? कॉन्फिडन्स. का हे बोलतोय मी? कारण प्रेशर. प्रेशर सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. विनाकारण तणाव निर्माण होतोय. मान्य केलं पाहिजे, की तणाव होतोय. रिलीज करा हे प्रेशर. रिलीज करा. तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, जसा अभ्यास केलाय, तो रिवाइज करून पेपरला सामोरे जायचंय. मगाशी जसं उदाहरण दिलं, तर जसा पेपर असेल तसं तो टॅकल करायचा आहे. इझी असेल तर जास्तीचा स्कोर व्हायलाच पाहिजे तुमचा. मीडियम असेल तर ओके, हार्ड असेल तर सगळ्यांसाठीच असणार आहे. मग जेवढा आपण इतरांपेक्षा पुढे जाऊ, फॉर एक्झाम्पल 84 मार्क्स साठी मी 93 पॉइंट काहीतरी समथिंग पर्सेंटाईल बघितलं. विचार करा मग, एवढ्या कमी मार्काला एवढं, कारण पेपर शिफ्ट हार्ड होती. लक्षात घ्या, मग कमी मार्काला पण जास्त पर्सेंटाईल येणार आहे. सोपी असेल तर सांगतो 120 ला सुद्धा 98 पर्सेंटाईल मिळत नाही. होय, किती मार्काचा डिफरन्स आहे. मुद्दा असा आहे, की मला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर फक्त आनंद, कॉन्फिडन्स. ओके, माझा आता काही चुका झाल्या असतील, सगळ्या मान्य करूया. अभ्यास केला न केला त्या गोष्टी सोडून देऊया. आणि सेकंड अटेम्प्ट आहे की रे अजून. हा तर पहिला अटेम्प्ट आहे. आणि पहिल्या अटेम्प्ट नंतर सेकंड अटेम्प्ट साठी पुन्हा महिनाभर जवळपास वेळ मिळणार आहे प्रत्येकाला. तर काळजी कसली करताय हो? कसली काळजी करताय? विनाकारण कोणतीही काळजी करू नका. आत्मविश्वासानं पेपरला सामोरे जा. पेपर अनालिसिस इम्पॉर्टंट असतं केमिस्ट्रीसाठी, हे मी सांगतो. त्यातही केमिस्ट्रीमध्ये आपण फक्त न्यूमेरिकल कुठले आलेत ते बघायचे. रिॲक्शन पण थोड्याफार बघायच्या, नेम रिॲक्शन. ते क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात. होणारच असं कुणीही सांगू शकत नाही. आता भले भलेचे एक बोर्डच्या वेळेस होते ना, पेपर सेटर, पेपर लीकर, सीडीत कुणी पेपर लीक करू शकत नाही. त्यामुळे काळजी घ्या. जे केले ते रिवाइज करा. चांगला रिझल्ट लावायचाच आहे. ऑल द बेस्ट.